अंबरनाथच्या स्वामीनगरमध्ये प्रचंड अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि या चुरशीच्या लढतीमध्ये हर्षदा पंकज पाटील या काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या आहेत. त्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. हर्षदाजी, विजयानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? विजयानंतर आमची पहिली प्रतिक्रिया हीच आहे, माझ्या प्रभागाला धन्यवाद. त्यांनी आम्हाला निवडून आणून दिल्याबद्दल आभार. सर्वप्रथम माझ्या पक्षाचं मला आभार मानायचे आहे. काँग्रेस पक्षातर्फे मला तिकीट दिल्याबद्दल आमचे पक्षप्रमुख प्रदीप पाटील यांचा मी आभार मानते. त्या अशा खंबीर नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. आणि आमचे कार्यकर्ते सगळे भगतसिंगनगर, शिवनगर, आपला स्वामीनगर, आमचा सगळा परिवार जो माझ्या वॉर्डमध्ये होता, मी सगळ्यांचे आभार मानते. कारण का आम्हाला या भरघोस मताने विजयी करून दिल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कुठेतरी तुमचे सहकारी जे होते पेरू मुत्तमल, त्यांनी पण एक चांगली लढत दिली. थोडक्या मताने ते पराभूत झाले. मनामध्ये खंत आहे याची? हो, खंतत आहे मुत्तूने, कारण का खूप चांगल्या प्रकारे लढत दिलेली आहे. आज 20 ते 30 वर्ष जिथला नगरसेवकांना त्याने टक्कर देण्याचं काम केलेलं आहे. थोड्याशा कमी मताने तो विजयी झाला नाही, त्याबद्दल थोडी खंत वाटते, पण ठीक आहे. कारण की पेरू मुत्तमल यांचा एक मोठा जनसंपर्क स्वामीनगरमध्ये होता आणि त्यांचा निश्चितच कुठेतरी फायदा झाला असं आपल्याला पाहायला मिळालं. आता या प्रभागातल्या समस्या आपण पाहिलेल्या आहेत. आपण स्वतः या प्रचाराच्या निमित्तानं फिरलात. आता नेमकं आपलं काय लक्ष असणार आहे या विकास कामांवर? आपल्याला आता त्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि अंबरनाथमधला सगळ्यात सुंदर प्रभाग म्हणून स्वामीनगर हा ओळखला जाईल याची आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच खूप खूप धन्यवाद आपल्याला आमच्याशी तुम्ही बातचीत केल्याबद्दल. तर या होत्या हर्षदा पंकज पाटील, ज्या विजयी झालेल्या आहेत. आणि आपला स्वामीनगरचा प्रभाग, शिवनगरचा प्रभाग जो आहे तो कसा सर्वांग सुंदर करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील याची ग्वाही त्यांनी या निमित्तानं दिलेली आहे. कॅमेरामन सिद्धेश अरवडेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ.